या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीचा 6वा चॅप्टर बघतोय, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. हा जरी 6वा चॅप्टर असला तरी सेक्शन सेकंडचा हा पहिला चॅप्टर राहतो परीक्षेसाठी. काय बघायचं आपल्याला या चॅप्टरमध्ये? या अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण इयत्तेमध्ये आपण अभ्यास केला होता लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. रॉबर्ट विटकर या शास्त्रज्ञाने 1969 मध्ये आपल्याला 5 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन दिलं होतं. यामध्ये किंगडम होत्या किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमेलिया. हे क्लासिफिकेशन करताना सुद्धा काही क्रायटेरिया गृहीत धरले होते. ते क्रायटेरिया सेलचं स्ट्रक्चर कसं आहे त्यावरून प्रोकॅरियोट, युकॅरियोट, प्रोकॅरियोटिकची किंगडम केली गेली. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम होते ते किंगडम मोनेरामध्ये. युकॅरियोटिक मध्ये आता सेलच्या संख्येवरून त्यांनी क्लासिफिकेशन केलं. युनी म्हणजे एकच सेल असेल तर प्रोटिस्टा, आणि जास्त सेल्स असतील तर पुन्हा परत त्यामध्ये सेल वॉल आहे किंवा नाही त्याच्यावर आधारित, आणि सेल वॉल असताना सुद्धा क्लोरोफिल आहे का नाही यावर आधारित हे 5 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन दिलं. पैकी किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंजाय आपण इयत्ता 8वी मध्ये शिकलेलो आहोत. यावर्षी किंगडम प्लांटी आणि पुढच्या वर्षी किंगडम ॲनिमेलिया आपल्याला शिकायचा आहे. यामध्ये किंगडम प्लांटी आणि ॲनिमेलियामध्ये कोणतं मेन डिफरन्शिएटिंग कॅरेक्टरिस्टिक आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. विच स्पेशल सेल ऑर्गनली दॅट डिफरन्शिएट प्लांट सेल्स फ्रॉम ॲनिमल सेल, and obviously it is the chloroplast. Depending, because of presence of this chloroplast, we can divide these remaining living organism into these two kingdoms. Out of that we are going to study about this kingdom plantae. This kingdom plantae is further divided into such subgroups. Then which criteria are used? कोणते मुद्दे गृहीत धरले गेले की ज्या मुद्द्यांच्या आधारे आपण किंगडम प्लांटी मध्ये असणारे ह्यूज जे व्हरायटीचे प्लांट्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन करणार आहोत. हे क्लासिफिकेशन करत असताना जे मुद्दे गृहीत धरले त्या मुद्द्यांच्या आधारे जे एकाच ग्रुपमध्ये येतात, जे एकसारखे कॅरेक्टर दाखवतात ते एका ग्रुपमध्ये, आणि ज्यांच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिव्हाइड केले गेले. मग आपण बघू कोणते मुद्दे गृहीत धरले गेले. Which criteria are used for classification? First point is the presence and absence of organs. We know that plant body possesses 5 organs, mainly 5 organs: root, stem, leaves, flowers and fruits. Out of these, if any one kind of organ is present or absent, then they are divided into groups and subgroups. Out of that, त्यापैकी पहिला म्हणजे प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ फ्लॉवर्स, फ्रूट्स अँड सीड्स. वनस्पतींच्या शरीरामध्ये फुलं, फळं किंवा बिया यासारखे अवयव असणे आणि नसणे. ज्यांच्यामध्ये असतात त्या प्लांट्सचा ग्रुप जो तयार झालाय त्याला म्हणायचं फॅनोरगॅम्स, आणि ज्यांच्यामध्ये फ्लॉवर्स नाहीत, परिणामी फ्रूट आणि सीड नाहीत, यांच्यापासून जो ग्रुप बनतो त्याला म्हटलेला आहे क्रिप्टोगॅम्स. म्हणजे किंगडम प्लांटी या 2 सब किंगडम मध्ये डिव्हाइड झाली, क्रिप्टोगॅम आणि फॅनोरोगॅम. त्यानंतर प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ कंडक्टिंग टिश्यू. कंडक्टिंग टिश्यू म्हणजे आपल्याला झालेले झॅलेम अँड फ्लोएम, आणि इयत्ता 9वी मध्ये आपण याच्यातल्या डिटेल स्ट्रक्चर पण बघणार आहोत. म्हणजे पाणी आणि अन्न वाहून नेण्यासाठीची सेपरेट कंडक्टिंग सिस्टीम आहे किंवा नाही यावर आधारित
क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे. म्हणजे ज्या वनस्पतींच्या शरीरामध्ये मूळ, खोड आणि पान यासारखे अवयव नाहीत अशा वनस्पतींना थॅलोफायटा या गटामध्ये घेतलं गेलेलं आहे. म्हणजे ऑर्गन असणे आणि नसणे यावर आधारित जर क्लासिफिकेशन बेस्ड असेल तर ज्यांच्या शरीरात कोणतेच अवयव नाहीत, मूळ, खोड, पान सारखे, त्यांना म्हणजे क्रिप्टोगॅम्स फर्दर डिव्हाइड झालेला आहे थॅलोफायटामध्ये. ज्यांच्यामध्ये अवयवांसारखी रचना आहे त्यांना म्हटलेलं आहे ब्रायोफायटा. आणि ज्यांच्यामध्ये रूट, स्टेम आणि लीव्स आहेत त्यांना म्हटलेलं आहे टेरिडोफायटा. त्या गटाला टेरिडोफायटा असं नाव दिलंय. म्हणजे किंगडम प्लांटीचे 2 गटात वर्गीकरण झालं, फुलं असणे आणि नसणे. फुलं नसणाऱ्या वनस्पतींच्या शरीराला अवयव असणे आणि नसणे, अवयव नसलेल्यांना थॅलोफायटा, अवयवासारखी रचना असलेल्यांना ब्रायोफायटा, तर रूट, स्टेम आणि लीव्स असणारे टेरिडोफायटा या गटात वर्गीकरण केले. मात्र या तिन्ही गटातल्या वनस्पतींना फुलं, फळं आणि बिया हा शरीराचा भाग नसतो. पुढे आता हे झालं क्रिप्टोगॅम्स. फॅनरोगॅम्स ही सब किंगडम पुन्हा परत 2 गटात वर्गीकरण केले गेलेले आहे. these सब किंगडम फ्लॉवरिंग प्लांट्स, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म मध्ये डिव्हाइड केलेले आहेत. The plants do not bear flower, fruits and seeds. They are non-seed bearing plants. आणि ज्यांच्यामध्ये असतात त्यांना सीड बिअरिंग प्लांट्स असं म्हटलं जातं. आता कंडक्टिंग टिश्यूच्या आधारे जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ज्यांच्यामध्ये कंडक्टिंग टिश्यूज आहेत त्यांना सगळ्यांना या 3 गटात वर्गीकरण केलेले आहे ते टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म मध्ये. म्हणून अशा प्लांट्सना व्हॅस्क्युलर प्लांट्स असं म्हटलं जातं. तर ज्या प्लांट्स मध्ये या कंडक्टिंग टिश्यूज नाहीत, कोण आहेत ते? ब्रायोफायटा आणि थॅलोफायटा, त्यांना नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे वर्गीकरण करताना हा पुढचा मुद्दा गृहीत धरलेला आहे. या वेगवेगळ्या गटांमध्ये टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म मध्ये कंडक्टिंग टिश्यूज आहेत म्हणून ते व्हॅस्क्युलर, आणि ब्रायोफायटा, थॅलोफायटा मध्ये कंडक्टिंग टिश्यूज नाहीत म्हणून त्यांना नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स असं म्हटलेलं आहे. पुढं डिपेंडिंग अपॉन वेदर द सीड्स आर एनक्लोज्ड इन द फ्रुट्स ऑर नॉट. आता हे जे फॅनोरोगॅम्सचं जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म मध्ये वर्गीकरण झालेलं आहे त्याच्यासाठी मुद्दा जो गृहीत धरलेला आहे तो म्हणजे सीड्स ह्या फ्रुट्स मध्ये आहेत का नाही. ज्या झाडांच्या बिया ह्या फळांमध्ये नसतात, उघड्या असतात, नुसत्या डोळ्यांना दिसतात, त्यांना म्हणायचं अँजिओस्पर्म. आणि ज्या झाडांच्या बिया फळामध्ये असतात त्यांना म्हणायचं अँजिओस्पर्म. सीड्स आर एनक्लोज्ड इन फ्रूट ऑर नॉट, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म. त्यानंतर अँजिओस्पर्मचं पुन्हा परत 2 गटात वर्गीकरण होतं, डायकॉटिलिडॉन अँड मोनोकॉटिलिडॉन. बियाचे 2 समान भाग पडत असतील तर त्यांना म्हणायचं डायकॉटिलिडॉनस प्लांट, आणि जर बियांचा भागच पडत नसतील, एकच अखंड बी असेल तर त्याला म्हणायचं मोनोकॉटिलिडॉन. अशा मुद्द्यांच्या आधारे वनस्पतींचं वर्गीकरण केलं गेलं. त्यापैकी आपण क्रिप्टोगॅमिक प्लांट मधलं, क्रिप्टोगॅम्स या ग्रुप मधलं डिव्हिजन थॅलोफायटा आपण बघणार आहोत. These plants grow mainly in water, म्हणजे पाण्यात वाढणाऱ्या ह्या जलीय वनस्पती आहेत. हे पाणी they are found in fresh water as well as in a saline water. ते खाऱ्या पाण्यात आणि गोड्या पाण्यात. गोडं पाणी म्हणजे फ्रेश वॉटर, नदी, नाले, ओढा, विहीर,
तलाव यामध्ये असणारं पाणी गोड पाणी आणि समुद्राचं पाणी म्हणजे सलाईन वॉटर या दोन्हीमध्ये सापडतात. म्हणजे द प्लांट्स फ्रॉम दिस थॅलोफायटा दॅट आर अल्गी दे शोज अ ग्रेट डायव्हर्सिटी. त्यांच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये रचनेत बदल दिसून येतो किंवा बहुसंख्येने ते सापडतात. This group of plants do not have specific parts like a root, stem, leaves and flowers. Such a body is called as a thalloid body or thallus. ज्या वनस्पतींच्या शरीराला मूळ, खोड, पान, फूल हे कोणतेही अवयव नाहीत, अशा अवयवरहित शरीराला थॅलस असं म्हणतात. आणि थॅलोफायटा मधल्या सगळ्याच वनस्पतींमध्ये हे कोणतेही अवयव दिसून येत नाहीत. दे आर ॲटोट्रॉफिक बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिल असल्यामुळे ते ॲटोट्रॉफिक आहेत, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यांच्या शरीर रचनेच्या बाबतीत बघितलं तर ते मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. त्यांच्या शरीरात एकपेशीय किंवा मल्टीसेल्युलर बहुपेशीय शरीर असतं. जे मल्टीसेल्युलर आहे ते लार्ज साईजचे असतात आणि युनिसेल्युलर हे मल्टीसेल्युलर असले तरी सुद्धा ते मायक्रोस्कोपिक किंवा ह्यूज असे दिसतात. दीज प्लांट्स मग त्यांचं शरीर असतं कसं? दे हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. त्यांचं शरीर हे सॉफ्ट आणि फायबर फिलामेंटस धाग्यांप्रमाणे शरीर असतं. वेगवेगळ्या प्रकारचे फंगस आणि ईस्ट हे या गटामध्ये घेतले जातात. का जरी त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसलं तरी सुद्धा बिकॉज ऑफ स्ट्रक्चर ऑफ देअर बॉडी. शरीराच्या रचनेमुळे त्यांना या गटामध्ये इन्क्ल्यूड केलं जातं. या प्लांट्स थॅलोफायटामध्ये असणारे हे खालील एक्झाम्पल्स आहेत. युलोथ्रिक्स, क्लॅडोफोरा, उल्व्हा, स्पायरोगैरा, कॅरा, सर्गॅसम या प्रकारच्या सर्व वनस्पती ह्या थॅलोफायटामध्ये येत आहेत. आकृतीवरूनच आपल्याला मूळ, खोड, पान, फूल यासारखे कोणतेही अवयव दिसून येत नाहीत. यामध्ये स्पायरोगैराचं शरीर हे फिलामेंटस आणि अशा असंख्य सेल्स पासून बनलेलं असतं. हे आपल्याला प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे.